आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील आदिवासी भागांमध्ये असलेले ब्रिटिशकालीन पूल अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचले असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पुलांची मुदत संपलेली असल्याचं स्पष्ट होत असून याबाबत ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारला पूर्वीच पत्रव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित पूल दुरुस्ती व पुनर्बांधणी कामाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांनाही कायदेशीर मान्यता देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे, जेणेकरून आदिवासी बांधवांना दळणवळणाचा प्रश्न भेडसावणार नाही। या दरम्यान या गंभीर विषयाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा आदिवासी समाज आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असा इशारा देण्यात आला आहे। विशेष म्हणजे एका बाजूला जनहिताच्या मूलभूत कामांना परवानगी देण्यात अडथळे निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जमिनीचे खोदकाम सुरू असल्याचा आरोप आहे। दिल्लीतील वाईल्ड बोर्डाची आवश्यक परवानगी नसताना शेकडो हेक्टर क्षेत्रात जेसीबीद्वारे रस्ते तयार केले जात असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे। या सर्व प्रकरणी केंद्रीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केली आहे। त्यांनी प्रशासनाच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जनहिताच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली। आमच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासन गप्प का, असा संतप्त सवाल आदिवासी नागरिकांकडून या संदर्भात उपस्थित केला जातो आहे। मेळघाटातील या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन पूल व रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहू शकता, हा ब्रिटिशकालीन सेमाडो जवळील राष्ट्रीय महामार्गावरील पूल आहे। याला 100 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि इंग्रजांनी त्याबद्दल याची मुदत संपलेली आहे असं एक पत्र सुद्धा दिलेलं आहे। परंतु टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्पाच्या आळकाठी भूमिकेमुळं हा पूल, या पुलाचं बांधकाम होत नाही आहे आणि असे मेळघाटमध्ये अनेक ठिकाणी अरुंद पूल आहेत जे इंग्रज कालीन आहेत आणि त्यांना बांधकाम करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प नेहमी अडवते। रस्त्यासाठी काही जे अस्तित्वातील रस्ते आहेत त्या रस्त्यांना सुद्धा बांधकाम करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाकडून अडविले जाते। आमची या माध्यमातून एक मागणी आहे की मेळघाटमधील जे अस्तित्वातील रस्ते आहेत, जुन्या काळातील आणि पूल आहेत, अशा कामांना पक्के करण्यासाठी, बांधकाम करण्यासाठी त्यांनी परवानग्या द्याव्यात, ही आमची एक शासनाला नम्र विनंती आहे। एकीकडे व्याघ्र प्रकल्प, टायगर रिझर्व आम्हाला छोट्या छोट्या कामासाठी अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु दुसरीकडे त्यांच्या विभागामध्येच प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि शेकडो हेक्टर जमिनीवर त्यांनी खोदकाम केलेले आहे। त्यांचे इंटरनल काही रस्त्याचे काम सुरू आहे, काही त्यांचे बांधकाम सुरू आहे। त्या कामांना कुठं ते दिल्लीच्या वाईल्ड लाईफ बोर्डाची परवानगी घेतात काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे। याची सुद्धा तपासणी व्हायला पाहिजे आणि या विभागातील हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर निघाला पाहिजे। एकीकडे आमच्या आदिवासी बांधवांना अशा प्रकारे अडवण्याचं काम या विभागामार्फत केलं जात आहे। त्यांनी तात्काळ या सर्व विकास कामांना परवानग्या द्याव्या अशी एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। नाहीतर येणाऱ्या काळात आमच्या आदिवासी शांत आहे, आमच्या आदिवासी बांधवांना आक्रमक भूमिका घेऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीनं या व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत आंदोलन करावे लागतील। ब्युरो रिपोर्ट, द विदर्भ न्यूज, मेळघाट।